गई भैंस पानी। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल प्रणाली महेश. तर आता मी चाललो आहोत पॅराडाईजच्या सफारीला आणि इतकं सुंदर ते बीच आहे. म्हणजे आतापर्यंत मी फक्त ऐकलंय, आज चक्क बघणार आहे. सो फुल ऑन एक्साइटेड. हा आहे माझा आउटफिट ऑफ द डे. आय शो सुपर मेसी आमचा आज रूम आहे. ऑब्विसली यार, गर्ल्स रूम इज अ मेसी रूम, कारण की फिरायला चाललो आहे, सगळं सामान पण आहे. सो एनिवेज नो वरी. तर चलो फिर चले. ब्रेकफास्ट आपल्या हॉटेल प्राईसमध्येच इन्क्लुडेड आहे, पण वाटलं नव्हतं की इतके सारे ऑप्शन ते लोक देतील ब्रेकफास्टमध्ये. पण खरंच खूप ऑप्शन दिलेत या लोकांनी ब्रेकफास्टमध्ये. आणि ना ब्रेकफास्टचा टायमिंग होता 8:30 ते 9:30. सगळे लोक अर्धा मेकअप सोडून ब्रेकफास्टला आलेत की ब्रेकफास्टचा टायमिंग नको संपायला. सो हे नवीन काहीतरी होतं पोंगल, आणि आय वॉन्ट टू ट्राय इट. सो पोंगल बेसिकली काय असतं ना, की जी पहिली फसल असते त्याचं जे बनतं, भात बनतो किंवा खिचडी बनते, त्याला पोंगल म्हटलं जातं. मुंबई गर्ल्स इन चेन्नई, नाव वी आर एक्सप्लोरिंग पोंडुचेरी. पोंडुचेरी लाईक पॅराडाईज बीच. तर आता मी चाललो हाऊसला, पण त्याच्या आधी आमच्या हॉटेलपासून स्टँड आहे तिकडे चाललो. तिकडनं आम्हाला अजून एक बस घ्यायची आणि या ऑटोचे ऑप्शन हे बघा किती आम्ही पैसे सेव्ह केले. 10 रुपयाची तिकीट काढून जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. नंबर बोट हाऊस. ऐसा पैसा बचाव और वर्ल्ड टूर करू. हे सगळे तुम्ही चांगलं एक्सप्लोर करू शकता. आणि सगळीकडे तुम्ही लोक एवढे पैसे देणार तर पैसे उरणार काय घरी जायला. ये बड़ी अच्छी बात कही है. ट्रॅव्हलिंगमध्ये पट्टे खर्च होते. त्या लोकांची लोकल वगैरे ट्रान्सपोर्ट घेतली तर जास्त येते. स्टार्टिंगच प्राईस जशी यांच्या बसची स्टार्टिंग प्राईस 10 रुपये, तशी यांच्या ऑटोची स्टार्टिंग प्राईस 100 रुपये. 100 रुपयाच्या खाली यांची प्राईसच नाही आहे. तुम्ही अगर 5 मिनिटात पण जाल ना, ती लोक तुम्हाला 100 रुपये चार्ज करणार. अरे एक ऑटो 100. आता आपण जास्त लोक होतो म्हणून, पण एक ऑटो 100 रुपयेच घेते. चेन्नई में आएंगे तो नारळ पाणी तो पिना बनता आहे. इकडचं ओरिजिनल एकदम छोटे छोटे. हे पाणी पूर्ण भरलेलं आतपर्यंत. हे घे. माझ्यावर मॅचिकच घे. पण मी ब्लू कपडे घातले तर नाही घेणार नाही ना. नाही दाग घे. ये मेरा नारियल पाणी. एन्जॉय. मला तर 100 रुपीची कैरी आहे. त्याला एक कैरी 20 रुपयाला. चटणीची चटणी मसाला मसाला खातो. एक काकडी. हा मग काकडी की तू घे तुला. हाँ विचारते कैसा. अच्छा हाँ काकड़ी दे दो. मैं काकड़ी खाएगा. मैं ये बनेगा. डाएट नाही होत तुझ्या. आणि अरे काकडी तर मला पाण्याची मला डिहायड्रेट डिहायड्रेट नाही हायड्रेट राहायचं बोल. डिहायड्रेट आहे ऑलरेडी. डिहायड्रेट आहे. मला हायड्रेट व्हायचं. मला ह्याचं पाणी प्यायचं. तर हा बोट हाऊसला जाण्याचा रूट आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ड्रॉप केला आणि 2 मिनिट्स मध्ये गेट आहे जिकडे तुम्हाला आतमध्ये बोट हाऊससाठी बोट मिळेल. मी एन्जॉय. कैरी इकडे 100 रुपयाची. हालाकी आपल्याकडे ती कैरी 20 रुपयाला मिळते आणि ती तिकडे 100 रुपयाची. हाँ, ये बात सही है कि मैं कंजूस हूँ, लेकिन इसमें मेरा क्या कसूर है? मुझे भगवान ने बनाया ऐसा है. पॉन्डिचेरी नॉट मुंबई. सो इकडनं तुम्हाला तिकीट घ्यायची बोटसाठी आणि पर पर्सन त्याचं प्राईस आहे 350. तर त्याच्यामध्ये ते रिटर्नचं पण प्राईस इन्क्लुडेड आहे. इकडनं बोट आहे जी पॅराडाईजला आपल्याला घेऊन जाणार आहे. तर 5 मिनिट्सचं वेटिंग आहे, त्यानंतर आपली बोट आहे. वेव्हच्या अकॉर्डिंग पूर्ण बोट आहे ना, अप अँड डाऊन होते. 350 रुपये तिकीट आहे आणि 500 रुपये राईड तिकीट. मजा आया. चले आता बाकी
आलेलो आहे. वाव, आतापर्यंत इतके दिवस आलेलो फक्त व्हिडिओ बघत होतो की पॅराडाईजला काय काय आहे, कोंडुजेला कुठे कुठे फिरू शकतो, काय काय आहे, सगळ्या गोष्टी सर्च करतो आणि आज प्रत्यक्षात सगळ्या ठिकाणी आलेलो आहे. गोटी सोडा, पण हे लोकांना गोली म्हणतात, पण हा ऍक्च्युली गोटी सोडा. याला आतमध्ये प्रेस करा. आव फुटतच नाही. तुमसे ना हो पाएगा. हा आहे 360 वाला व्ह्यू आणि इतकं क्लीन आणि इतकं मस्त समुद्र आहे हा. तुम्ही बघायला तर क्राऊड पण नाही आहे आणि इकडचा जो सँड आहे तो गोल्डन सँड आहे आणि ना एकदम वेगळंच त्याची रेत आहे. म्हणजे तुम्ही अंगाला लागली झटकलं तर तो साफ होऊन जाईल. इतकी मस्त बीच आहे हा. तर तुम्ही पण कधी इकडे याल, प्लीज कचरा करू नका बिकॉज खूप क्लीन आहे, खूप मस्त आहे यार, जबरदस्त आलाय. या बीचला बघून असं वाटतंय कुठेतरी बाहेरगावी आलो आपण. हे जे बनवलंय ना शेल्टर सारखं खूप सुंदर आहे. हे बीचचं बॅक साईड आहे, तिकडे खूप सारी अशी झाडं लावलेली आहेत, पण त्याची जी पानं पडतात ती पण साफ करायला इथे माणसं आहेत. हे बसलं मस्त गेलेलं आहे शेल्टर. हां, ते चेंजिंगसाठी रूम केलेले आहेत. पण हे एक गोष्ट ती चांगली आहे, चार्जेस काहीच नाही आहे. चेंजिंगचे पण नाही आहेत, वॉशरूमचे पण काही चार्जेस नाही आहेत. नाही तर जनरली आहे ना बीचवर अगर चेंजिंग रूम बनवतात ना त्याचे पैसे असतात. चेंज करायचं हां, छान आर्ट काढलंय. हो, हे बघ चांगलं आहे, म्हणजे क्लीन आहे हे पण. आणि खाली सँड झाडांचं, त्याच्यामुळे मोठी पण आहे. इथे सिटिंग करायला पाहिजे होतं. आता आम्ही बीचचे मजे घेणार. आता आम्ही पाण्यात भिजणार. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा बीच 6 वाजता बंद होतो, पण आज माहिती नाही 5 वाजता बंद केलाय आणि पूर्ण एम्प्टी झालेलं आहे. मगाशी पूर्ण भरलेलं होतं. बाय बाय पॅराडाईज. खूप सुंदर बीच आहे, खूप सुंदर आहे. माहीत नाही परत कधी येऊ. नाव बाय बाय. सनसेट. ते आहे रेस्टॉरंट आणि हा एकमेव रेस्टॉरंट आहे पूर्ण बीचवरती. बाकी कोणताही स्टॉल अवेलेबल नाही आहे. खूप युनिक असं बनवलेलं आहे लाकडांचं. हे गाळो सनसेट आहे ना. आम्ही सगळ्या राईडची एन्जॉयमेंट घेतोय. बस नाही सोडली, बोट, रिक्षा सगळी आहे. बापरे, एवढी मोठी रिक्षा आहे ही. तिथे उभे असतात, एवढी मोठी रिक्षा आहे. पण आता आम्ही लोक हा ही बाई पूर्ण उभी आहे. एक जे आपण काल व्हिजिट केलेली लेडी एंजल चर्चमध्ये, आता हे दुसरं चर्च आहे. तर रिसेंटली न्यू इयर झालेलं, लाईक क्रिसमस झालेला आहे, त्याच्यामुळे सगळीकडे हे बनवलेलं दिसतंय आणि खूप सुंदर असं बनवलेलं आहे. हे वाव, क्रिसमस ट्री बघ किती युनिक आहे, मस्त बनवलेली आहे, छान ना. खूप मोठी आहेत आणि सुंदर पण तेवढीच आहेत. भारी आहे, याचं स्ट्रक्चर खूप छान आहे. आतून बघूया. सगळे नॉनव्हेज आहेत यार, व्हेज हां दिसतंच आहे ना. हे मस्त बनवलं पण कटोरीसारखं, पण त्याच्यात एग आहे. हा रेस्टॉरंट आहे, पण हा आहे
बिकॉज हा फ्रेंच लोकांचा आहे. फ्रेंच कॉलनीची हीच खासियत आहे. नाही आपण नव्हतं आलो, आपण टाकलीत नाही आलेलो. मार्केट एक्सप्लोर करूया. स्टोन आहे आणि स्टोनला कट करून त्याला एक शेप दिलेले आहेत. सगळ्यात युनिक वस्तू आहे ही. एलिफंट आहे त्याची डिझाईन आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्याच्यामध्ये बेबी आहे. एलिफंट बेबी क्रॉस का त्याला एलिफंट हा माझा ठेव. पण आतमध्ये प्रॉपर एक बेबी आहे. दिसत नाही आहे तो व्यवस्थित, म्हणजे मला कॅप्चर्स करता येत नाही तो प्रॉपर, पण तो प्रॉपर गणपती आपण पूर्ण दगडामध्ये कोरीव केलेलं आहे. 150 बेबी आहे. कासवाला बेबी झालाय. एवढंच ते इयरिंग. फॅक्टरी नारळाच्या वाटीचं आहे. पहिला कप बनवलाय. तर या मार्केटमध्ये मला जे पण युनिक असं काही दिसतंय ना की वेगळं आहे, आपण नाही बघितलेलं आहे, मी तेच कॅप्चर केलं या व्हिडिओमध्ये. आणि खूप सारे अजून पण गोष्टी होत्या, पण मला असं वाटतं ते आपल्या इथे पण अवेलेबल आहेत, सो ते मी नाही व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे. हा एक जॅपनीज गेम आहे, खूप युनिक आहे. मला वाटतं कुठल्या तरी कार्टूनमध्ये आपण बघितलेलं आहे. लागलं तोंडावली शेकशील. थोडंसं मी तेवढं झालं. बॉल थोडी येत, बॉल थोडी ए मारशील. सोड सोड, लेट इट बी. ओ मिस आउट. आणि ते हे आहे मार्बल्स आहे, तो ठेव वरती ठेव. हे बघ ड्रीम कॅचर पण आहे आपल्या इथे पण भरपूर ड्रीम कॅचर. हे बघ हे सगळं आहे कुठल्या तरी भिंतीवर. हे बघ इथं कसं फोटो आहे. जाणार आहे आपण उद्या. हां अँटिक पीस फुल. अगरबत्ती स्टँड पण इतके युनिक आहेत बघ इथे. तर इथे खूप सारे स्टॉल. अच्छा म्युझिकल नाही नाही श्रग नाही चाहिए. बेक एंड स्ट्रीट, बेक एंड स्ट्रीट. फक्त बर्गर आहे, सगळं नॉनव्हेज आहे. काल पण आम्ही लोकांनी पहिला डेझर्ट खाल्लं, मग जेवलो. आता पण आम्ही पहिला डेझर्ट खातोय मग जेवणार. आणि आता आम्ही आलो घरी, म्हणजे रूमवरती आलो. आमचा डिनर झालेला आहे आणि आम्ही पॅराडाईजला खूप जास्त एन्जॉय केलं. आणि इतकं क्लायमेट इतकं सुंदर आहे ना, थंड हवा होती आणि इतकी हवा होती खतरनाक वाली एकदम. सो बेस्ट टाईम आहे तुम्हाला इकडे येण्याचा, पोंडुचेरीला येण्याचा. नोव्हेंबर ते फेब्रुवारी, त्याच्यानंतरला तुम्ही अगर आलात तर ऊन खूप जास्त असतं, बिकॉज हा ईस्ट साईड पडतो, त्याच्यामुळे ऊन प्रचंड ऊन असतं. आज ना ऊन होतं पण ते ना गरम फील नव्हतं होते, ते हवा थंडच होती. पण तुम्ही अगर ह्या मंथच्या व्यतिरिक्त येत आहे तर खूप गरमी असते खूप. तर खूप लोकांचं मी ऐकलं पण आहे खूप लोकांकडनं की त्या टायमाला अगर तुम्ही आलात तर बाहेर एवढं गरम असतं ना की तुम्ही प्रेफर करा की रूममध्ये एसीमध्येच राहू. त्याच्यामुळे बेस्ट आहे त्या टायमाला येणं. त्याच्यामुळे बेस्ट टाईम आहे ऑक्टोबर. ॲक्च्युली ऑक्टोबरमध्ये पण कधी कधी हीट असते, पण बेस्ट टाईम आहे नोव्हेंबर टू फेब. या टायमाला तुम्ही कधी पण इकडे येऊ शकता. तो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडला आहे तर लाईक करा, शेयर करा फ्रेंड अँड फॅमिली बरोबर. अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आणि अगं तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं आहे तर थँक्यू सो मच. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.